नमस्कार. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 10. श्री गणेशाय नमः. व्यासांची ब्रह्मदेवास सविनय प्रार्थना. भृगु ऋषी सांगू लागले, नारायणाच्या एका अंशापासून महर्षी व्यास निर्माण झाले. महर्षी व्यास महान तपस्वी तसेच ज्ञानी सुद्धा होते. त्यांनी एका वेदाचे 4 विभाग केले. ते 4 विभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद होय. हे 4 वेद मनुष्याने समजावून घेतले पाहिजेत. त्यांनी वेदाचं ज्ञान समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी पुराणे रचण्यास सुरुवात केली. त्यांना ज्ञानाचा गर्व झाला होता. आपल्यासारखा ज्ञानी पुरुष या त्रैलोक्यात कोणीही नाही असं त्यांना वाटू लागलं. पुराणे रचण्यापूर्वी आपली दिव्य रचना निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून त्यांनी श्री गजाननाचे किंवा इतर कोणत्याही देवदेवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली. त्यांना आपण पुढे काय लिहावं हे सुचेना. त्यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काही आठवेना. अशी त्यांची बिकट अवस्था झाली. त्यांची बुद्धी तटस्थ झाली. व्यास एवढे महाज्ञानी महातपस्वी असून सुद्धा आपली बुद्धी तटस्थ का झाली हे त्यांना कळेना. याचं कारण विचारण्यासाठी ते विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाचे सत्यलोकी वास्तव्य होते. महर्षी व्यास ब्रह्मदेवांकडे शंका निरसन करण्यासाठी गेले. ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांचं स्वागत केलं. त्यांना आसन ग्रहण करण्यास सांगितलं. व्यास म्हणाले, हे देवाधिदेवा ब्रह्मदेवा, तुला कोटी कोटी प्रणाम. तू या अफाट विश्वाची निर्मिती केलीस. श्री नारायणाने हे सर्व विश्व एका अंशाने धारण केले व शंभो महादेव या विश्वाचा संहार करतील. खरोखरच तुम्ही त्रिदेव महान आहात. हे ब्रह्मदेवा, पृथ्वीवर भयंकर कलियुग सुरू झाले. त्यामुळे मी दुःखी झालोय. लोक पापाचरण करू लागले आहेत. मुलं आई वडिलांस सोडून दुसरीकडे राहण्यास जात आहेत. पती पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले आहेत. स्त्री, पैसा, मान सन्मान यावरून लोकांमध्ये भांडणं सुरू आहेत. सर्व लोक व्यसनांच्या आहारी गेले आहेत. देवाला मानावयास कोणीही तयार नाही. सर्वात मोठे पाप म्हणजे वेदांची निंदा करणं होय. ते पाप करण्यास सुद्धा लोक पुढे मागे पाहत नाहीत. स्त्री पुरुषांचं वागणं स्वच्छंदी झाले आहे. खरोखरच पृथ्वीवर काही नीतिमत्ता राहिलीच नाही. त्यामुळे मी ज्यामध्ये वेदांचा गूढ अर्थ सांगितला आहे अशा पुराणांची रचना करण्यास सुरुवात केली. पण अचानक माझी मती कुंठित झाली. पुढे काय लिहावं हे मला सुचेना. अचानकपणे ज्ञानी मनुष्याचे अज्ञानी मनुष्यात रूपांतर झाले. तुम्ही विश्व निर्माण केलेत. त्या अर्थी याचे कारण तुम्हास माहीत असेल. कृपया याचे कारण मला सांगण्याची कृपा करावी ब्रह्मदेवा. मला यावर एखादा उपाय सुद्धा सांगा. महर्षी व्यासांची ती नम्र प्रार्थना ऐकून ब्रह्मदेवाने थोडा विचार केला व म्हणाले, हे वत्स, कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार केला पाहिजे. गर्वाने दुसऱ्यास आव्हान देऊन जे कार्य आपल्यास येत नसेल ते करू नये. कोणतेही कार्य करताना मनामध्ये नम्रता असावी. गर्वाने कोणत्याही कार्यास सुरुवात केल्यास अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. गर्वाचे घर सदैव खाली असते, हे लक्षात ठेव. गर्वामुळे अनेकांची फजिती तसेच नाश झाला आहे. रावणाला गर्व झाला होता. त्यामुळे श्रीरामानं त्याला ठार मारून टाकले. दुर्योधनास सुद्धा
गर्व झाला होता. त्यामुळे पांडवांनी त्याचा व संपूर्ण कुळाचा नाश केला. आपण त्रैलोक्यात ज्ञानी आहोत असा तुला गर्व झाला होता. त्यामुळेच शारदा तुझ्यावर चिडली व तुझी मती कुंठित झाली. मनुष्याने ज्ञानाचा गर्व कधीही करू नये. एकापेक्षा एक हुशार लोक सर्वत्र आहेत. तसेच दुसरा एखादा चांगलं कार्य करीत असेल तर त्याचे पाय मागे ओढू नयेत. मनुष्याची हुशारी पाहताना उच्च नीच असा भेद करू नये. तू कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगलमूर्ती श्री गजाननाचे स्मरण करीत जा. श्री गणेश सहस्रनामावलीने गणेशाची पूजा करीत जा. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे आवश्यक आहे. त्याला सर्व देवदेवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. श्री गणेश सर्व विघ्नांचा संकटांचा नाश करतो. प्रत्येक मनुष्याने रोज स्नान केल्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष किंवा श्री गणपती स्तोत्र किंवा श्री गणेश सहस्रनामावली म्हणणं आवश्यक आहे. ज्या मनुष्यावर मंगलमूर्ती प्रसन्न असतो त्याच्यावर सर्व देवदेवता संतुष्ट असतात. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तू विघ्नहर्त्या सुखकर्ता श्री गजाननाचे गर्वामुळे स्मरण केले नाहीस. त्यामुळे तुझी बुद्धी कुंठित झाली. आता तू आश्रमात जाऊन प्रथम श्री गणेशाचं पूजन कर. त्याच्या कृपेने तुझी बुद्धी पूर्ववत होऊन तुला पुराण लिखाणास प्रारंभ करता येईल. ब्रह्मदेवाचा उपदेश ऐकल्यानंतर श्री महर्षी व्यास म्हणाले, हे करुणासागरा, माझी मती कुंठित झाल्याने मला स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे हा शिवपार्वती सूत श्री गणेश कोण, त्याची सहस्र नामं कोणकोणती आहेत, त्याचं दिव्य स्वरूप कसे आहे, त्याचं ज्ञान किती विशाल आहे, त्याच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथासुद्धा आपण मला सांगाव्यात. त्याने घेतलेल्या विविध अवतारांबद्दल सुद्धा मला सर्व काही सांगा. शुभम भवतु.